नमस्कार. आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज आपण काही महिन्यापूर्वी जे विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेले दीपक विनायकराव जगताप यांची अंजीर बागेविषयीची जी सखोल अभ्यास त्यांनी केला आणि महाराष्ट्रभर त्याचा डंका पिटला गेला. तर यांची बातमी आपण केली होती. पण आज आपण आहोत त्यांच्या घरी की त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याशी बातचीत करण्यासाठी. धन्यवाद. माझे नाव विनायक लक्ष्मण जगताप. तर आम्ही सुरुवातीला शेतीमध्ये पडलो. त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या बागा केल्या, म्हणजे मोसंबी, संत्रा, डाळिंब आणि अंजीर. तर यामध्ये आम्हाला मोसंबीला हवामान काही योग्य लाभलं नाही आणि तुमचं संत्रा पीक जोरात आलं, परंतु हवामानाचा म्हणजे आपल्या बाजारभावाचा ताळमेळ बसत नाही, त्यामुळे आम्ही ते पीक काढून टाकलं. आणि डाळिंब हे आमचं अगदी उत्तम प्रतीचं होतं, काय मार्केटमध्ये सुद्धा एक नंबरनी जात होतं, परंतु त्याला मर रोग झाला, त्यामुळं आम्हाला ते काढून टाकावं लागलं. कारण कसं की डाळिंबाला त्या मर रोगाला काही औषधच नाही आहे काय, त्यामुळे आम्हाला ते काढून टाकावं लागलं. आणि अंजीर हे पीक आम्ही धरलं. तर त्या अंजीर या पिकामध्ये मुलांनी चांगली प्रगती केली आणि हे अंजीर म्हणजे इतकं आपल्या म्हणजे थोडक्यात महाराष्ट्रामध्ये नावाजलं गेलं. आणि आमच्या अंजिराला अनेक मान्यवरांनी गाठीभेटी दिल्या. अनेक कृषी अधिकारी मान्यवर हे सगळे येऊन गेले. त्यामुळं मला असा सार्थ अभिमान वाटतो की माझ्या मुलांनी माझं नाव राज्यभर महाराष्ट्रभर पोचवलं. हाच माझा एक मोठा अभिमान आहे आणि त्यामुळं मला हे मानसिक समाधान फार लाभतं. मला असा सार्थ अभिमान वाटतो की माझी 2 मुलं गणेश आणि दीपक यांनी अंजीर पिकामध्ये स्वतःच्या अनुभवावरती एक छाटणीची पद्धत, नवीन तांत्रिक पद्धत, या सर्व पद्धतीत त्यांनी यश मिळवून अंजीर हे पीक त्यांनी आमच्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं गाजवलं. आणि तसेच आमच्या या अंजिराच्या बागेला माजी कृषीमंत्री शरदचंद्र पवार साहेब, तसेच सुप्रियाताई सुळे अशा या अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच तुमचे राहुरी कृषी विद्यापीठ, कोल्हापूर कृषी विद्यापीठ, इकडं मांजरी कृषी विद्यापीठ, या सर्व कृषी अधिकाऱ्यांनी व मान्यवरांनी भेटी दिल्या. आणि त्यामुळं मला असा सार्थ अभिमान वाटतो की माझ्या या दोन्ही मुलांनी माझं नाव आणि तसेच माझ्या बारामती तालुक्याचं आणि निंबूत गावाचं नाव यांनी हे महाराष्ट्रभर गाजवलं, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. नमस्कार, मी सुमन विनायक जगताप. माझी 2 मुली आहेत. मला 4 मुली आहेत. आम्ही शेतीचा व्यवसाय करतो आणि शेतीत म्हणजे फळबाग वगैरे करतो. जे ह्यांनी सांगितलं ते बरोबर आहेत, व्यवस्थित. आम्ही अंजिरात शिरलो आता. माझी मुलं बी खूप खूप कष्ट करतात. इतकी कष्ट करतात की भरपूर कष्ट करतात. ते कष्ट करतात, त्याच्यामुळे हे फळ आम्हाला मिळालं आणि व्यवस्थितपणे चाललं आहे आता. अंजिरा बागामुळे सगळं व्यवस्थित चाललं आहे. मी माझं पुण्यात शिक्षण झालं. सेंट पॅट्रिक हायस्कूलमध्ये माझं शिक्षण झालं. 10वीपर्यंत माझं शिक्षण झालं. पण मला इथं दिली आणि शेती मला फार आवडायची. पहिल्यापासून मला शेती लहानपणापासून आवडायची. माझे आईवडील बी खूप कष्ट करत होते, त्याच्यामुळं आम्हाला बी कष्टाचे फार वाटत होते, कष्ट करा म्हणून. मला शेतीची पण आवड होती आणि शेतीत मी खूप कष्ट केले. माझ्या मुलांनी बी मुलींनी बी खूप कष्ट केले शेतीत. पहिली खूप गरीब परिस्थिती होती. या गरीब परिस्थितीमुळे मी खूप हँडल केलं. खूप व्यवस्थित पोरांना संस्कार दिले चांगले, की कसं आपण शेतीत पडायचं, कशी शेती करायची, कसं व्यवस्थित
हे करायचं, सगळं हँडल केलं पोरांना वगैरे, त्यांचं शिक्षण पाणी वगैरे सगळं आम्ही केलं. आणि पोरं बी माझी व्यवस्थित मला चांगली मिळाली, म्हणजे संस्कारला ऐकण्यात वगैरे खूप खूप मला त्यांनी चांगला साथ दिला, इतका चांगला साथ दिला की जसा परमेश्वराने दिला तसं माझ्या पोरांनी मला खूप चांगला साथ दिला. आणि माझी पोरं खरंच लय लय म्हणजे लय चांगली आणि लय मेहनत आणि लय भरपूर कष्ट करणारी. एवढी गरिबातनं आम्ही वर आलो ते केवळ माझ्या पोरांच्यामुळं, माझ्या मुलींच्यामुळं, माझ्या मिस्टरांच्यामुळं. आम्ही सगळेजण खूप कष्ट केलं आणि आम्ही एवढे पुढं आलो. दीपक जगताप. माझं शिक्षण BCom DTL झालं आहे आणि मग माझं लग्न झालं शिक्षण झाल्यावर लगेच. दुसरा असा प्रश्न विचारायचा आहे की शहरी भागात एकतर फक्त शाळा शिकणे, कुठंतरी गार्डनला फिरायला जाणे मैत्रिणींबरोबर, किंवा ज्या गोष्टी आपण म्हणतो ना एन्जॉयमेंट, किंवा तिथलं राहणीमान पेहराव, हे सगळं वेगळं असतं. आणि मग इथं आल्यावर तुम्हाला काय ते तिथल्यासारखे जीन वगैरे टी शर्ट घालून फिरणं किंवा हे, आणि इथल्या वातावरणात जे कधी शेती केली नाही ती शेती करायला सुद्धा लागणार. मग याचं फिलिंग लग्नाच्या अगोदर कसं वाटलं तुम्हाला? लग्नाच्या आधी सर वाटलं, पण जमेल असं वडिलांनी सांगितलं होतं. माझ्या वडिलांचा एक निर्णय होता की शेतकरी मुलं चांगली असतात किंवा शेती ही चांगली असते. आणि नशिबाने सुशिक्षित कुटुंब मिळालं. आम्हाला सगळं घालण्याची किंवा फिरण्याची परमिशन आहे इथे. आमचं कुटुंब खूप छान आहे आणि सगळे सपोर्टिव्ह आहे. पण तुम्ही आता समजा ठीक आहे लग्नाच्या वडिलांनी ठरवलं किंवा हे, पण स्वतःचं जे एक हे असतं ना की बाबा आपली इच्छा असते की आपल्याला असा मुलगा नवरा म्हणून असावा, किंवा आपल्याला उद्या जर रानात काम करायचं झालं तर ज्याचं म्हणजे समजा 19व्या 20व्या वर्षी लग्न झालं तर त्यावेळेस पर्यंत तुम्हाला शेतातलं काहीच माहिती नव्हतं. तर त्याच्यानंतर जर तुम्हाला शेतात जायची वेळ आली, कधी गेलाय का शेतात तुम्ही? आम्ही असं लहान मुलं असल्यामुळं जाणं होत नाही, पण आम्हाला जर जसं लोड वगैरे असेल तर आम्ही जातो ह्यांच्याबरोबर. ह्यांच्या इतकं येत नाही, पण आम्ही दोघी प्रयत्न करतो जमेल तितकं करण्याचं. दुसरा असा प्रश्न विचारायचा आहे की शहरी भागात एकतर फक्त शाळा शिकणे, कुठंतरी गार्डनला फिरायला जाणे मैत्रिणींबरोबर, किंवा ज्या गोष्टी आपण म्हणतो ना एन्जॉयमेंट, किंवा तिथलं राहणीमान पेहराव, हे सगळं वेगळं असतं. आणि मग इथं आल्यावर तुम्हाला काय ते तिथल्यासारखे जीन वगैरे टी शर्ट घालून फिरणं किंवा हे, आणि इथल्या वातावरणात जे कधी शेती केली नाही ती शेती करायला सुद्धा लागणार. मग याचं फिलिंग लग्नाच्या अगोदर कसं वाटलं तुम्हाला? लग्नाच्या आधी सर वाटलं, पण जमेल असं वडिलांनी सांगितलं होतं. माझ्या वडिलांचा एक निर्णय होता की शेतकरी मुलं चांगली असतात किंवा शेती ही चांगली असते. आणि नशिबाने सुशिक्षित कुटुंब मिळालं. आम्हाला सगळं घालण्याची किंवा फिरण्याची परमिशन आहे इथे. आमचं कुटुंब खूप छान आहे आणि सगळे सपोर्टिव्ह आहे. पण तुम्ही आता समजा ठीक आहे लग्नाच्या वडिलांनी ठरवलं किंवा हे, पण स्वतःचं जे एक हे असतं ना की बाबा आपली इच्छा असते की आपल्याला असा मुलगा नवरा म्हणून असावा, किंवा आपल्याला उद्या जर रानात काम करायचं झालं तर ज्याचं म्हणजे समजा 19व्या 20व्या वर्षी लग्न झालं तर त्यावेळेस पर्यंत तुम्हाला शेतातलं काहीच माहिती नव्हतं. तर त्याच्यानंतर जर तुम्हाला शेतात जायची वेळ आली, कधी गेलाय का शेतात तुम्ही? आम्ही असं लहान मुलं असल्यामुळं जाणं होत नाही, पण आम्हाला जर जसं लोड वगैरे असेल तर आम्ही जातो ह्यांच्याबरोबर. ह्यांच्या इतकं येत नाही, पण आम्ही दोघी प्रयत्न करतो जमेल तितकं करण्याचं. मला तुम्हाला हे विचारायचं आहे की पुण्यातलं माहेर म्हणजे तुमचं शिक्षण किंवा माहेर तुमचं पुणे आहे, आणि पुणे असताना एका खेडेगावातल्या एका शेतकरी मुलाशी लग्न करताना तुम्हाला काय फिलिंग झालं? माझ्या वडिलांनी सांगितलं होतं शेतकरीच नवरा करायचा. माझे वडील इथे ह्यांची शेती आधी पाहायला आले होते आणि मलाही घेऊन आले होते. पण हे लोक 2:30-3 वाजले होते दुपारचे, तरी शेतामध्ये होते. म्हणजे इतक्या उन्हात कष्ट करताना त्यांचे ते दिसले. त्यामुळे माझे वडील म्हणले कष्टाळू मुलगा आहे, आणि मलाही जाणवलं. त्यामुळे मग लग्नासाठी आम्ही हो बोल. पण असं असताना समजा आता शहरातल्या मुली म्हणजे तुमच्या मैत्रिणी वगैरे असतील तर त्यांनी विचारलं असेल ना खेड्यात कशी चालली? हा चांगला प्रश्न आहे सर. मी विचारलं झाल्यानंतर हा का? ओके.
की मित्र मैत्रिणी किंवा यांनी तुम्हाला म्हणजे असं हिनवलं नाही का? खेडेगावात शहरात एक तर कसं असतं की धामधूम असते सगळं, म्हणजे काय त्याला म्हणतो आपण चंगळवाद असतो, आणि एकदम खेडेगावात आलं म्हणजे तिथली संस्कृती किंवा तिथले हे आणि गावचे जे संस्कार, त्याच्यात फरक जमीन आसमानचा फरक. मग तुम्हाला कसं विचारलं नाही का असं मैत्रिणी? मैत्रिणींनी विचारलं पण मला ह्यांचं इकडचं आवडलं होतं आणि अ, लग्नानंतरही बरेच दिवस विचारत होते, पण नंतर जसे का ह्यांची प्रगती होत गेली, हे दोघे खूप कष्ट करतात, जे अवॉर्ड मिळाले सगळं मिळालं त्यातच त्यांना उत्तर मिळालं त्याचं. मग ते आत्ता स्वतःहून म्हणतात की नाही का, त्यांचे मिस्टर जॉबला असून कोरोनामध्ये त्यांची नोकरी गेली, पण शेतकरी असा एकमेव व्यक्ती होता ज्याचं उत्पन्न चालू होतं किंवा तो इतर लोकांना बोलण्यासारखं बरंच काही आहे, पण कॅमेरासमोर बोलता येत नाही किंवा वेळेचा अभावही असतो. पण आम्हाला दोघींनाही सार्थ अभिमान आहे, आम्ही ह्या कुटुंबात आलो आणि बरेच शेतकरी वेगवेगळ्या भागातून आमच्या बागेमध्ये येतात मागणी विचारण्यासाठी किंवा माहिती घेण्यासाठी, आणि हे लोक खूप लोकांना मदत करतात. आम्ही ह्या स्टेजवर पोचलो आहे. मला नाही वाटत जर एखाद्या नोकरीवाल्यासोबत लग्न झालं असतं तर इथपर्यंत आम्ही पोचू शकलो असतो, आणि खरंच खूप अभिमान आहे ह्या कुटुंबात लग्न झाल्याबद्दल. आम्ही एकत्र कुटुंब आहे आमचं, आम्ही 9-10 जण एकत्र राहतो. माझं नाव धनश्री गणेश जगताप. माझं शिक्षण MA. माझं लग्न झालं पण ह्यांचा जॉब होता. 2 वर्ष ह्यांनी जॉब केला, नंतर ह्यांनी जॉब सोडला. पण असं काही नाही की जॉब सोडला वगैरे, पण शेती होती ह्यांना. शेतीत म्हणजे हे होतं, शेतीची आवड होती त्यांना. बाग वगैरे होते अंजिराची वगैरे. मला विचारलं त्यांनी, तुला तुला काय म्हणजे तुझं म्हणणं काय आहे बाबा, मी जॉब सोडतोय शेती करणार आहे. माझं काहीच नव्हतं लहानपणापासून, म्हणजे आमच्या घरी पण शेती माझ्या माहेरी वगैरे. त्याच्यामुळं मी म्हटलं तुम्हाला एक तर सिटीत परवडण्यासारखं तर काहीच नव्हतं, एकतर मुलं वगैरे आपल्याला ते म्हणजे त्या पगारात वगैरे ते परवडण्यासारखं नव्हतं. मग मी म्हटलं चालतंय आपण शेती करू, काही नाही आहे आपल्याकडं, म्हणजे भाऊजी वगैरे हे सगळे आहेत शेती बघायला वगैरे, आणि सगळ्यांचा सपोर्ट पण आहे त्या गोष्टीसाठी. मला हे सासर असल्यासारखं वाटत नाही आहे. माझं हे माहेरच आहे. घरातले सगळे लोक खूप छान आहेत आणि सगळ्यांचा मला अभिमान आहे. आत्ता ह्या स्टेजवरती गेलेत. नोकरीवाले लोक आत्ता म्हणजे नोकरी करून इथपर्यंत गेले पण नसते. हे शेती करून इथपर्यंत म्हणजे कष्टातून दिवस काढून, गरिबीतून दिवस काढून हे लोक आत्ता इथपर्यंत पोचले. त्यामुळे मला आमच्या घरच्यांचा सगळ्यांचा मला खूप अभिमान आहे. माझे जाऊ छान आहे, माझे सासूबाई छान आहेत, आमचं पूर्ण परिवार खूप छान आहे. मला प्रश्न आहे की आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मुलीची इच्छा असते की बाबा नोकरीवाला नवरा असावा, शेती असावी, पण शेतीत काम न करता नोकरी असावी. आणि असं असताना मग शेती कशासाठी असावी असं तुम्हाला कधी जाणवलं का? असं काही नाही आहे सर. लहानपणापासून शेतीची आवड होते आणि इथं आल्यावरती सुद्धा आहे. कारण की हे भाऊजी झालं, हे झालं, मिस्टर झाले, म्हणजे सासू सासरे झाले, सगळे शेती करतात. त्याच्यामुळं शेतीची आवड आहे. असं नाही आहे की शेती आहे वगैरे, पण आवड आहे शेतीची. आज अशी परिस्थिती आहे म्हणजे आता जवळजवळ 99% मुलींना वाटतं की आपला नोकरीवाला बी नवरा असावा, शेती बी असावी. कारण आता ह्या ज्या सगळ्या ह्या चालू घडामोडी आहेत की जॉब किती दिवस टिकेल, किंवा आता अशी बी काय फसवेगिरी चालू झाली की लग्न होईपर्यंत नोकरी करायची, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल किंवा अशा, तर त्याच्यात नंतर लग्न झाल्यानंतर नोकरी सोडून द्यायची किंवा कॉन्ट्रॅक्टमधनं काढून टाकलं जातं. आणि मग पश्चातापाची वेळ येते. तर आपल्याला मला हा प्रश्न आहे की तुम्ही या तरुण मुलींना आज या माध्यमातून काय संदेश द्याल? शेतकरी नवरा असावा की नोकरीवाला असावा, यातून काय प्रेरणा मुलींना काय हे करू शकतात, आव्हान करू शकतात? मी तर म्हणेल शेतकरीच असावा. कारण की आत्ताच्या ह्याच्यात जॉब असला तरी तेवढं म्हणजे हे नाही आहे, पैसा वगैरे, मुलांची शिक्षण झालं, सगळं झालं. त्यामुळे असं शेती असावी असं तर मला वाटते. मुलींनी सगळ्यांनी म्हणजे विचार करून शेतकरीच नवरा करावा. नाही हे सांगायला ठीक आहे, पण बी प्रॅक्टिकल ज्यावेळेस एखाद्या मुलीनं केलं समजा लग्न शेतकऱ्यावर, आणि शेतात कसं असतं आता बघतोय आपण की
खूप कधी दुष्काळ पडतोय, कधी कुठल्या पिकांना बाजार नाही किंवा मालाला बाजार नाही, आणि आपण बघतोय रोज की शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करतात. आणि असं असताना एक तुमचं ठीक आहे की तुमचे दोन्ही म्हणजे दोघींचेही मिस्टर चांगले हे आहे, तुमचं व्यवस्थित चाललंय किंवा आपला हा भाग पाण्याचा भाग आहे, पण ड्राय भागातल्या परिस्थितीत जर एखाद्या मुलीनं त्या ड्राय भागातल्या शेतकऱ्याशी लग्न केलं तर त्यांना काय संदेश द्या? नमस्ते, मी गणेश विनायक जगताप. मी सुरुवातीला सर्व्हिस करायचो आणि सर्वसाधारण 2015मध्ये मी सर्व्हिस सोडली. तो विचार आमच्या भावाचा, माझा, आमच्या घरच्यांचा एकंदरीत झाला की शेती क्षेत्रात आपण उतरतोय, तर शेती क्षेत्रात उतरत असताना बाबा आपण काय केलं पाहिजे. तर तो सगळा विचार करून मी सर्व्हिस सोडली आणि सुदैवानं अंजीर पिकात आम्हाला एक चांगल्या पद्धतीनं अनुभव येत चाललेले. याच्या अगोदर बरीचशी फळझाडे होती, डाळिंब, संत्रा, मोसंबी, पण काही वातावरणाच्या अभावामुळे त्या गोष्टी, ती फळझाडे आपल्याकडे ते झाली नाहीत सक्सेस. अंजीर हे पीक तसं कष्टाचं आहे, पण कुठंतरी बाबा याच्यात कष्ट केलं आणि याच्यातून आपल्याला 2 पैशाचा इन्कम सोर्स भेटू शकतो, ह्या दृष्टीने आम्ही दोघा भावांनी तो विचार केला. आणि जी सुरुवातीला 1-1.5 एकर जे क्षेत्र होतं अंजीरचं, ते आज जवळपास 8 एकरापर्यंत आम्ही ते अंजीर क्षेत्र घेतलेलं आहे आणि त्याच्यातून आम्ही आत्ता उत्पादन घेत आहे. आणि याचाच आमचा आढावा काही कृषी खात्याच्या लोकांनी घेतला, अंजीर उत्पादक संघाने घेतला आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार, त्याचबरोबर आपल्याला भारत सरकारचे कृषी मंत्री माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या बागेवरती विजिट केली. त्यांनी ते ज्यावेळेस आले बागेवरती त्यावेळेस अक्षरशः ते गोष्ट आम्हाला कल्पनाही नव्हती की ते आपल्या बागेवरती विजिट करतायत. पण सकाळी त्यांचा फोन आला की जगताप, आम्ही तुमच्या बागेवरती येतोय. आणि ते आज आपल्या बांधावरती येऊन आपल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली. हीच आपल्या कष्टाची मी म्हणेल की मोठी पावती होती आमच्यासाठी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे आयुक्त ह्यांनी पण आपल्या बागेवरती भेट दिली. असे बरेच महाराष्ट्र राज्यातून असतील, इतर राज्यातून असतील, बरेच शेतकरी वर्ग असेल, अधिकारी वर्ग असेल, कृषी खात्यातील काही बरीच लोक असतील, त्यांनी आपल्या बागेवरती येऊन जी भेट दिली, यातून आपल्या कष्टाची पावती आम्हाला त्यातून ती मिळाली असं मी म्हणेन.